यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील टाकळी येथे वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर विलास तुकाराम हे बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना अचानक आलेल्या पावसासह विजांच्या कडकडाटात ही घटना घडली आहे। या दुर्घटनेत त्यांच्या कळपातील 13 बकऱ्यांचाही मृत्यू झालाय। तर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। महसूल प्रशासनाकडून पंचनामा सुरू असून बाधित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। खरीप हंगाम तोंडावर असताना बुलढाणा जिल्ह्यात DAP खताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। चिखली आणि मेहकर तालुक्यात DAP खताच्या चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यासाठी राखीव असलेल्या DAPचा बफर स्टॉक तात्काळ खुला करण्याची मागणी केली आहे। तसेच 2 दिवसात उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांची आर्थिक लूट सहन केली जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये येऊन या ठिकाणी कृषी विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये DAPचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे, युरियाचाही तुटवडा आहे आणि DAP अन्न विकल्या जाते, जास्त दरानं त्या ठिकाणी कृषी दुकानदार विकतात, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या आणि यांच्याकडे बफरचा स्टॉक शिल्लक असताना सुद्धा तुटवडा कसा काय दिसतो, म्हणून आज आम्ही जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना 50% बफरचा स्टॉक रिलीज करा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केल्या, विनंती केली। अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज उद्यापासून हा DAPचा 50% बफरचा स्टॉक त्या ठिकाणी रिलीज होणार आहे। त्यामुळे कोणताही शेतकरी DAPच्या खतापासून वंचित राहणार नाही आणि जर का प्रशासनाने याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा एकाही शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये DAPचं खत किंवा युरिया खत किंवा कोणताही खत विकण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे कपडे काढण्यात येतील असा इशारा आज आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो आहे। हायगाई केली जाणार नाही, आक्रमक भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राहील। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज महापौर दालनाबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। काँग्रेसच्या गटनेत्या तथा नगरसेविका कांचन कुलकर्णी ह्या प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी महापौरांच्या भेटीसाठी आल्या होत्या। मात्र दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान अभिनेते सिद्धार्थ जाधव हे महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वाद अधिक वाढला। लोकप्रतिनिधींना प्राधान्य दिलं जात नसल्याचा आरोप करत कांचन कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। या घटनेमुळे KDMC मुख्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एकंदरीत वर काय झालं आज मी महापौर मॅडम यांना भेटायला गेले असतात महापौर मॅडमनी सांगितलं मला की म्हणजे आतून माणूस गेला आणि बाहेर येऊन सांगितलं की खूप महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ती बैठक किमान अर्धा तास चालणार आहे। मी मान्य केलं, ठीक आहे, महत्त्वाची बैठक असेल, आयुक्त महोदय, प्रशासन, शासन दोन्ही एकत्र बसलं आहे। तर मी बसली बाहेर बसली असताना बरोबर 5 ते 6 मिनिटांनी मला निरोप आल्यानंतर अभिनेते सिद्धार्थ जाधव तिथे पोचले। सिद्धार्थ जाधव येताच ती बैठक त्यांची संपली, लगेच त्यांना आत घेण्यात आला आणि त्यांच्या बैठकीस दुसराच रूपांतर देण्यात आला। म्हणजे आम्ही विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी, आम्हाला काय व्हॅल्यू नाही का? आम्ही अर्धा तास बाहेर बसायचं का? त्याचप्रमाणे सतत गेले 4 वेळा मी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला। कायम आयुक्त VC सुरू आहे हा निरोप आम्हाला दिला जातो। म्हणजे आमच्यासाठी VC आणि मॅडमकडे, महापौर मॅडम सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे 1.5-2 तास आपण बसता। ठीक आहे, आपण बसा, आपण काहीतरी शहराचे प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत असाल, पण जे दुजाभाव तुम्ही केला गेला, सिद्धार्थ जाधव आल्यानंतर तुमची बैठक संपते आणि आम्ही बाहेर वेट करायचा, हे पुन्हा चालणार नाही। जो वेळ आयुक्त महोदय सत्ताधारी पक्षाला देतात तो वेळ त्यांना आम्हालाही द्यावा लागणार।